तर आज मी पहिल्यांदाच असं काहीतरी या कणसापासून नवीन बनवलेलं आणि ते पण एवढं भारी झालं होतं की तर आज सकाळी लवकर की मी मळ्याकडे आलतो. आल्यावर पहिल्यांदा आपल्या चुलीसाठी लागणारं सगळं जळण तीन गोळा करून ठेवलं. नंतर मग औषध मारायसाठी सगळं पाणी तीन भरून मी गावाकडे निघालो. इथे येऊन मग सगळं लागणारं पहिल्यांदा बाजार तीन घेतलं. आता मग इथनं सगळं बाजार तर एकदाच घेऊन झालता, पण बागेला मारायसाठी एक औषध पण घ्यायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदा ते औषध घेऊन मी मळ्याकडे आलो. आता मग आपलं बनवायचं नंतर, कारण पहिल्यांदा आपल्या शेताकडे लक्ष द्यायला लागतंय. म्हणून असं मास्क बांधून आणि टीव्ही चालू करून बागेला असं आपल्या बरोबर औषध मारून संपवलं. आणि जसं इकडे औषध संपलं तसं मी आणि घरी गेलतो. घरातून मग जे सगळं साहित्य लागते की नाही ते सगळं मळ्याकडे आणलं. मळ्यातून मग पहिल्यांदा आपल्याला लागणारे सगळे बेबीकॉर्नची कणस मोडायला पण चालू केलं. आणि ही जी कणसं असतात की नाही ते आपल्या बाजारात तिकडे मिळत पण नाही, म्हणून लय जणांना याबद्दल काय माहित पण नाही. पण याच्यापासूनच लय काय बनत असते. मग त्यातलंच एक बनण्यासाठी सगळ्या बारक्या कणसांना असं मधनं चिरून घ्यायचं. नंतर मग एक असं पातेली घेऊन त्यामध्ये असं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकायचं. आणि हे सगळं झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा हळद, लागते तेवढी मीठ आणि लागते तेवढी चटणी, हे सगळं टाकून झाल्यावर त्यामध्ये असं काळी मिरी पावडर आणि चाट मसाला पण टाकायचं. आणि मग नंतर असं पाणी घालून सगळं त्याला एकत्र करून घ्यायचं. आणि ह्याला तळायसाठी पहिल्यांदा आपल्या चुलीला जाळून असं वर कढई पण ठेवलं. प्रत्येकाला मग असं पिठातून बुडवून असं टाकायला पण चालू केलं. तसं याला तळायला जरा उशीरच लागत असतोय, पण काय पण म्हणा, एकदा सगळे तळून तयार झाल्यावर ह्याला जेव्हा तुम्ही सॉस सोबत खायचे लागे नाही त्यावेळेस एकदम खरी मजा येते. त्यात आणि याचा यो कुरकुरीत आवाज. खरंच मी पण हे पहिल्यांदाच केलतो, पण खायला असे एकदम भारी लागते. बाकी मग आता तुम्ही पण एकदा घरी बनवून बघा आणि असंच काहीतरी नवीन बघण्यासाठी जायचं तर फॉलो पण करून जावा.